काही तिच्या बघण्यात वाटत नाही 32 लिटर दूध देत असेल. हा, शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे बघत असतात, ही गाय आपल्याला दिसण्यात वाटत नाही, पण ते सांगतात 32 देते. 32 लिटर ही गाय दूध देते बघा. ही किती देते? हा, या गोठ्यामध्ये समजा पण त्याचा मला आनंद नाही. वडिलांनी दारू पिली ह्याचा जास्त आनंद त्यांच्याकडे मला वाटतं 8 का 10 गाय होती. 10 गायपासून ह्याच्याकडं म्हणजे गुण दिसले मला जरा. मला म्हणलं गाय वाढली होती आणि तशी गाय आज 45 गायचा त्याचा गोटा सेटल केला त्यांनी. आणि थोडंफार आपण त्याला म्हणजे सांगितलं की बाबा कसं करायचं काय करायचं. म्हणजे लईच बिकट परिस्थिती होती म्हणजे सांगण्यासारखं नाही. वडील भाईंदार होते. मी आमच्या वाटेमध्ये विचारलं कुठे छगन बापू म्हणून जर नाव विचारलं तर इतके म्हणजे की दारू आणि रोज घरी आता दारू पिणं माणूस म्हणलं की सांगायची गरज नाही. भरपूर दारू प्यायची म्हणून गावा भावाने सेटलमेंट केली. आज मी तर म्हणतो की अख्ख्या धाराशिव जिल्ह्यात हनुमंत पाटील म्हणून एक आहेत, पण त्यांचा म्हशीचा गोठा आहे. धाराशिव जिल्ह्यात नवं मी तर म्हणतो आसपास कुठं त्याच आहे आणि प्रॉपर्टी वगैरे भरपूर आहे. आणि म्हणजे आज लय खूप स्टेबल झालं. हो, त्याच्या भावाचं नाव आहे हिम्मत छगन बांधवकर. म्हणजे न्यू लक्ष्मी दूध संकलन केंद्र वाटेपूर असं त्यांच्या दूध संघाचं नाव आहे. त्यांच्याकडे म्हणजे असे गट्स आहेत त्यांचे बंधुराज ते तो माणूस म्हणजे आता त्यात लाच मारेन तिथं पाणी घालणार माणूस. म्हणजे आहे त्याच्याकडे म्हणजे कसं असते राम आणि लखन ज्याला म्हणते तसं भावाची जोडी. त्यांनी सांगायचं ह्याला की बाबा आपण असं करू आणि हे ते सत्यात उतरायचं. त्या गोष्टी दोघांनी भावांनी केल्या. आज इतके स्टेबल आहे की आता स्टेबल मी सांगण्यापेक्षा तुम्ही पाहता. नाही दिसतंय सांगण्यापेक्षा नाही दिसतंय काय हे तुम्हाला माहितीच आहे. हो, हे बघा मित्रांनो, हे जे तुम्ही दावणीमध्ये गव्हाणीमध्ये पाणी बघताय, हे पाणी वायाला जात नाही. हे पाणी डायरेक्ट इकडं हे बघा कशा प्रकारे इकडं डायरेक्ट याच्यामध्ये इथं त्यांनी खड्डा करून हे डायरेक्ट शेतामध्ये चाललंय. डायरेक्ट म्हणायचं दारे धरायला पाणी, म्हणजे पाणी पण वाया जात नाही यांचं. नाही, माझ्याकडे फक्त वीज घेतलं राहतं आर्टिफिशियल इन्सुलेशनच्या. आणि दुसरं एखाद्या वेळेस टेम्परेचर थोडं नॉर्मल आलं तर खाण्या कमी वगैरे याच्या पलीकडे गोचिड ताप फायलेरिया बघूया काही सुद्धा तसलं होणारच नाही ना, कारण जनावरांना गोचिडच नाहीत आणि मस्करीज वगैरे कधी होत नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सर्वात आधी आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत इकडे वाटेफळ, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव या गावामध्ये. कोणता डेअरी फार्म? न्यू लक्ष्मी डेअरी फार्म या आपण डेअरी फार्मला भेट दिलेली आहे वाटेफळ. तर इथं आपण सर्वात आधी त्यांचं नाव विचारू आणि ऍड्रेस त्यांनाच विचारू. नाव काय तुमचं? शंकर छगन बांधवकर. ऍड्रेस आता हे आपण आलो आता मी नवीनच आलोय. कोणतं गाव आहे? वाटेफळ. गाय किती तुमच्याकडे आता सध्या? 45 गाय. गाय 45. आणि दूध किती? दूध आहे 450. आता याच्यामध्ये तुमच्या गाया सगळ्या दुधाच्या गाया गाभण गाया किती? 25 गाय, गाभण 10-15 गाय. गाभण 10-15. आणि तुम्ही चाऱ्याचं तिचं नियोजन कसं केलेलं आहे? मुरघास वगैरे कसं? 2 टाइम टाकतो का? सकाळ 7ला टाकायचा, संध्याकाळी 7. आणि जे तुम्ही आता हे पाणी दावणीत पाणी होतं, सकाळी चारा टाकला होता का? चारा टाकल्यानंतर चारा टाकल्यानंतर परत चारा काढायचा राहिलेला, पाणी सोडायचं. अच्छा. दिवसभर पाणी जेवढं लागतं तेवढं पिते गाय. सुरुवातीला तुमच्याकडे गाया किती होत्या? सुरुवातीला मी 1 गायपासून चालू केलं. तुम्ही या धंद्यात कधीपासून आलात? या धंद्यात 2019 पासून चालू केलं. तुम्ही हा धंदा कशा म्हणजे 2019 पासून चालू केला? पण या धंद्यात तुम्ही यायचं काय कारण तुमचं? याचं कारण म्हणजे काय व्यवसाय नव्हतं म्हणून म्हणलं व्यवसाय करावा काहीतरी. अच्छा. गाय धंदा चालू केला.
हळूहळू एक करीत असं एक करीत आता हे 45 ज्या गाय आहे तुमच्या, आता ह्या सगळ्या घरच्या गाय घरी तयार केलेल्या आहेत का बाजारचे पण आणले? बाजारचे आणलेले आता घरी तयार करायला लागले. आता इथून पुढे घरी तयार करायला लागले. बाजारचे किती गाय आणले तुम्ही? सगळ्या टोटल बाजारचे गाय टोटल एक पण नाही, सगळ्या बाजारचे गाय. आता सध्या दूध व्यवसाय परवडतोय का तुम्हाला? आता दुधाचा रेट कमी त्यामुळे परवडत सध्या. त्यात 27-28 रुपये रेट आहे त्यामुळे खर्च नाही होत. हा 28 पुढे रेट वाढला का मग सगळं आपण नफेत येईल. आता इथं 45 गाय आहे तुमच्या. ह्या गाय 45 गाय म्हणजे यांना म्हणजे जे तुमच्याकडे समजा कोणी कामाला आहेत का? हा आहेत ना, 3 गाडी कामाला आहेत तुमच्याकडे. हा तिथून मग अशी मला बोलले कामाला रेडी आहे. 3 गाडी काम. एवढं किती जण हँडल करतात गोठा? 2 जण करतात, त्यांनी एक चारा आणला. हा चालेल. अच्छा. तर चला आपण त्यांच्या गाया बघूया एकदा. गायला गाया कोणत्या क्वालिटीच्या. मित्रांनो बघा तुम्ही कशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो गाया बघा. हा फार्म म्हणजे खूप मोठा आहे. 45 गाया म्हणजे खूप मोठा फार्म आहे आणि या फार्म मध्ये शिकण्यासारखं पण आहे. आपण पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो. तुम्ही एकदा गाया बघून घ्या. गाय 32 लिटर दूध देते. गाय तिच्या बघण्यावर तर वाटत नाही 32 लिटर दूध देत असेल. हा 32 लिटर दूध देते. शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बघत असतात. ही गाय आपल्याला दिसण्यावर तर वाटत नाही पण ते सांगतात 32 देते. 32 लिटर ही गाय दूध देते बघा. ही किती देते? 25 लिटर देते. हा या गोठ्यामध्ये समजा दुधाच्या गाय हायेस्ट किती लिटर गाय दूध देते? हायेस्ट 32 लिटर आपल्याला. 32 का? ही 32 वाली. हिच्या दिसण्यानं वाटत नाही मित्रांनो 32 लिटर दूध देत असेल पण 100% 32 लिटर दूध देते ही गाय. गाय मोठी आहे, लांबट आहे गाय, मोठी आहे. आता हे जे गोठा आहे हे आपले जे मित्र आहेत डॉक्टर अभिजित लांडे, तेच बघतात गोठा सगळा. हा हेच बघतात ना. त्यांनी द्यायचं सकाळ संध्याकाळी. हा 2 टाइम. आजारी वगैरे जनावर मास्टरीस वगैरे झाला तरी जवळ त्यांचा बी सपोर्ट चांगला आहे आपल्याला. डॉक्टर साहेबाचा. हा अच्छा अच्छा. त्यांचं ते येतात 2 टाइम. हा अच्छा अच्छा. सगळं करून जातात. हो बघा 24 लिटर दूध. ही बसलेली कालवड. ही बघा मित्रांनो ही 24 लिटर दूध देते कालवड. आर्टिफिशियल इन्सिमेशन केले. इकडे मुक्त गोठायचे. बघा हा मुक्त गोठा आहे. फक्त संध्याकाळी सोडतो, आता दिवसभर उन्हामुळे सोडत. हा नियोजन खूप मोठं आहे. इकडे कालवडीचं 15 कालवडी. हे कालवडे आहेत मित्रांनो. कालवडीसाठी सेपरेट कप्पा केलेला आहे. गायीसाठी सेपरेट मुक्त संचार गोठा. हे जे ट्रॅक्टर बघताय तुम्ही हे चारा आणण्यासाठी ट्रॅक्टर. चारा विकतचा चारा. विकतचा चारा आहे सध्या. घरचा चारा घरचा पाणी नाही नेत. हा यंदा पाण्याची खूप कमी आहे. हा आमच्याकडे पाऊस कमी झाला. पाऊस इकडे कमीच आहे जरा. शेत 5 एकर. काल हिचं आर्टिफिशियल इन्सिमेशन केलं. हा हा. हिला कोणतं सिमेंट भरवलंय तुम्ही? एनडीटीपीचं भरलं. अच्छा अच्छा. हा हा. म्हणजे या आपल्या या 22 लिटर देते, 26 लिटर देते. हा आता बसलेल्या गाय आहेत. हा तर आमची थोड्या वेळामध्ये जरा त्यांचं चारा पाणी झालंय. निवांत बसल्यात. रवण चालू आहे त्यांचा. दुपारची वेळ चालू आहे. याला फॉगरची पण सिस्टीम आहे का? दुपारी पोगर सिस्टम बरोबर. करा चालू करून दाखवा एकदा. शेतकरी मित्रांनो हॉगरची पण सिस्टीम केलेली आहे या गोठ्यामध्ये. म्हणजे टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये यांनी टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे. हे डॉक्टरची गाडी आपल्या. हा बोला ना.
येतो थोड्या वेळात, एक अर्धा तासात. हा मी म्हणून फोन केला बाला आहे ना. हे बघा गोठ्यामध्ये फॉगरची सिस्टीम आहे आणि फॉगर्स असले नक्कीच फॉगर चांगले येतं, कारण गोठ्यामध्ये टेम्परेचर सध्या उन्हाळा आहे आणि टेम्परेचर भरपूर आहे. टेम्परेचर भरपूर असल्यामुळे गायला ताप येतो आणि गाय दूध पण कमी देते, चारा कमी खाते, अशा भरपूर अडचणी येतात. पंजाबची पहिल्या त्याची हा हा अच्छा अच्छा. मित्रांनो ह्या गायनी म्हणजे पहिल्या रोज गाय 20 लिटर दूध दिलंय कालवड्याचे. शेतकरी मित्रांनो नक्कीच फॉगर्स गोठ्यामध्ये असायलाच पाहिजे. वातावरण गार होतंय, उन्हाळा आहे आणि भरपूर ऊन आहे. तुम्हाला मी सांगितलंय उन्हामध्ये काय होतं, जास्त जर ऊन असत तर गायला मास्टरी सारखे आजार होतात आणि गायला ताप येतो. भरपूर असे कारण आहेत. बघा कशा प्रकारे गोठा मेंटेन केलाय. 45 गाया म्हणजे भरपूर गाय आहेत त्यांच्याकडे. गार वाटतंय ना, एसी सारखं होतं ना ह्याला. हो नाही, एकदम गाय धुईची गरज नाही ना. नाही नाही नाही. एकदम व्यवस्थित. एक नंबर नियोजन, एक नंबर. इथं इथं खाली यांचं म्हणजे चाऱ्याचं वगैरे नियोजन खाली. ते खाली इकडे चाऱ्याचं नियोजन. हो हे चार नियोजन स्टार्ट मध्ये. पाणी सोडलं का आपलं हा. आणि विशेष म्हणजे ह्याचे पाणी धुतलेलं हे पाणी इकडे सगळं शेतात वापर होत होता. हा हा. आता हे जे पाणी तुम्ही हे पाणी सोडल्यास नंतर हे पाणी कुठे जातं? इथून ह्याच्यामध्ये पाणी शेतीला वापरलं जातं यांचं पाणी. आता मित्रांनो हे जे पाणी बघ हा शेतीसाठी वापर होतो पाण्याचा. हे बघा मित्रांनो हे जे तुम्ही दावणीमध्ये गव्हाणीमध्ये पाणी बघताय हे पाणी वायाला जात नाही. हे पाणी डायरेक्ट इकडं हे बघा कशा प्रकारे इकडं डायरेक्ट याच्यामध्ये इथं त्यांनी हे खड्डा करून हे डायरेक्ट शेतामध्ये चाललंय. डायरेक्ट म्हणायचं दारे धरायला पाणी हे. हो हो हो. म्हणजे पाणी पण वाया जात नाही यांचं. नाही नाही. छोटे चर्मन हो, छोटे चर्मन. छोटे चेअरमन काय करता? हे पण सगळं बघते कालवड्यांचं यांच्याकडे नियोजन असतं. हे बघा इकडं पण गाय आता त्यांनी दुपारी इकडं ऊन असल्यामुळे आत गोठ्यामध्ये घेतल्या. आता तिकडे पाणी असतं हाय बघा गायांसाठी. इकडं आत मुक्त संचार गोठा त्यांचा आतमध्ये पाणी बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो मी. हे त्यांना पाणी पिण्यासाठी टाकी आहे, चारा आणण्यासाठी ट्रॅक्टर. हा दिसतोय ना गोठा दिसतोय ना दिसत पूर्ण नाही. भरपूर गाय आहेत. आणि गोठ्यामध्ये गोचेड तर असतात आपल्या गायला. त्या गोचेड हे ज्या तुम्ही आता कोंबड्या बघत असाल व्हिडिओ मध्ये, हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे कोंबड्या जे शरीरावर गोचेड येतात ते कोंबड्या गोचेड खाऊन टाकतात. हा किती कोंबड्या किती आहेत गोठ्यामध्ये? 100 कोंबड्या. हा मित्रांनो 100 कोंबड्या आहेत गोठ्यामध्ये. नाही काय नाही. जर आपल्या जनावराला गोचेड असते तर आपल्या जनावराला ते गोचेड चावल्यानंतर प्रोटोझोल इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. जसं की थायलेरिया, बबेशिया, एनेप्लाझ्मा, ट्रायपॅनोसोमियासिस यासारखे प्रोटोझोल डिसीज आपल्या जनावरांना होतात. तर त्यासाठी आपण जनावरांना गोचिडाचे इंजेक्शन द्यायला पाहिजेत कमी 3 ते 6 महिन्याला, किंवा नाहीतर एकदम आपला गोठा स्वच्छ पाहिजे. आता गायला यांच्या एका पण गायला गोचिड नाही. आजाराचं प्रमाण किती टक्के आहे गोठ्यामध्ये आपल्या जास्त नाही आपल्या सध्या? 5% 5%. व्यवस्था व्यवस्थित स्वच्छ नाही नियोजन असलं तर आजार आजी बिलकुल होत नाही. माझ्याकडे फक्त वीज घेतलं राहतं आर्टिफिशियल इन्सिमेशनच्या. हा आणि दुसरं एखाद्या वेळेस टेम्परेचर थोडं नॉर्मल आलं तर खाण्या कमी वगैरे. याच्या पलीकडे गोचिड, ताप, फायलेरिया, बबेशिया काही सुद्धा तसलं होणारच नाही ना, कारण जनावरांना गोचिडच नाहीत. आणि मस्टडीज वगैरे कधी होत नाही, काय नाही काय नाही. हा दारा काढण्यासाठी मशीनची सोय. हा दारा काढल्यानंतर काय म्हटले? रोज गोठा धुवून काढतो हा. खालच्या.
एक अच्छा. गायांना दूध पण गोटा खातात दूध. हा म्हणजे खाली स्वच्छ ठेवायला पाहिजे कारण की मास्टॅटिस सारखे आजार होणार नाही. नवीन गडी आले तरी त्यांना समजून सांगितलेलं असते हा. बाबा असं करा तसं करा व्यवस्थित. नाही नियोजन हा एक नंबर नियोजन आहे. गाय आपण सगळं व्यवस्थित मिनरल मिक्सर व्यवस्थित त्यांना दिलेले हा एअरबॅगचे वगैरे चालू आहेत मिनरल मिक्सर सगळं टायमिंग टू टायमिंग मिनरल मिक्सर वगैरे द्यायला लावतो. हा, हा. आता सध्या Deworming वगैरे सगळे कालवडांची गायांची टायमिंग गायाची डिवॉर्मिंग किती दिवसाला करताय तुम्ही? महिन्याला. महिन्याला. हा 3 महिन्याला करताय. अच्छा अच्छा. हा मागाशी मी तुम्हाला बोललो या धंद्यात यायचं कारण काय तर तुम्ही ते मला सांगितलं नाही फक्त आपण हे घेतलं काय नियोजन आणि ते बघितलं. या धंदा द्यायचं कारण म्हणजे गरीब परिस्थिती आहे आमची लई. वडील हे काय असंच कामाला जायचं बाहेर मग आम्ही काय मोठा भाऊ म्हणला आपण काहीतरी धंदा करू. वडील 10 रुपयात होतं लई. हा ते काय करीत नव्हतं तेव्हा पहिल्या मग आम्ही म्हणलं मग पहिल्यापासून एक गाय घेतली. मी गायांचा धंदा चालू केला. गायांचा धंदा चालू केल्यानंतर मग आम्ही हळूहळू एक गाय वाढवली. वडील 10 रुपयाचं तेव्हा त्या टायमाला ती नको म्हणायचं असलं गाय ही तरी पण आम्ही केलं त्यांना म्हणलं करू मग आम्ही असंच केलं वाढवल्या धंदा. नंतर आम्ही एवढ्या गाया केल्या. आमच्याकडे काहीच नव्हतं पहिल्या शेड नव्हतं काय नव्हतं फक्त तिकडे आम्ही 2 गाया बांधायचो पलीकडे. हा हा तिथून आम्ही तिथं कोटा होता एक त्या कोट्यात आम्ही 20 गाया केल्या परत नंतर. हा त्या गायाचा तिथं 20 गाया केल्यानंतर मग परत ही बांधलं आम्ही 2 वर्षानंतर. मग त्यांचं पैसे आलं का गायांचं मग त्या गायांपासूनच आम्ही सगळं केलं काय केलं. आमच्या आम्ही कामाला जाऊन खायचो पहिले. मग नंतर परत ही केलं तिथून इकडे गेल्या परत इकडे 45 गाय वाढवल्या मग. ही वाढवल्यानंतर मग आता परत आहे तिकडे शेड हाणलं तिथे परत आलं आणि तिकडे शेड हाणलं. मगाशी तुम्ही बोलले व्हिडिओ मध्ये आपण घेतलं नाही जमीन 2 एकर होती पहिले आता तुम्ही मगाशी बोलले 2 एकर होती. मग हे काय गायांच्या जीवावर तिकडे 3 एकर घेतली खाली. हा शेजारी परत परंड्यात एक बिल्डिंग घेतली 35 लाखाची. हा आता घर बांधायचे. भरपूर काम आहे गायांच्यात फक्त केलं पाहिजे. सध्या फक्त दुधाला रेट नाही तर दुधाला रेट नाही. इथून माग इथून माग दुधाला रेट होता तर 28 प्लस गेलं की सगळं ते आपलंच राहायचं ना 2-4 रुपये काय. हा 32 रुपये असला तरी मग पुढचं पैसे राहतो तर लिटर मागे 4 रुपये 5 रुपये 500 लिटरचं पैसे राहायचं. आता दुधाला भाव कमी येतात त्याच्यामुळे सध्या नाही परवडत. सगळे दिवस सारखे नसतात. हो आता त्यांचं आपलं पुढे येते आणि कसं होत असते माग कानात काढली पुढे. लय 10 रुपयाचं वडील पहिले ते दारू घेऊन पडत होते तुम्ही सांगितलं सिरियस झालते. सिरियस म्हणजे नो गॅरंटी दिली डॉक्टरने. हात पाय सुजायचे. नंतर मग परत त्यांना वाटायचं काय नाही आपल्याकडे पहिलं काय नाही कामाला जायचे कमवून आणायचे 400-500 रुपये दिवसाचे तेवढेच आम्ही खायचो हे करायचो. मग नंतर मग आम्ही ह्या गायांच्या जीवावर बहुत सगळं काय केलं लई कमवलं आम्ही जवळजवळ 1.5 कोटीचं प्रॉपर्टी कमवली ह्याच्या. पण त्याचा मला आनंद नाही. वडिलांनी दारू सोडली ह्याचा जास्त आनंद आहे मला. म्हणजे त्याचा जास्त मला आनंद आहे वडिलांनी दारू सोडली ते त्या गायांचं म्हणजे ह्यांनी बी मला कमवून दिले पण त्यांची बी आता 3 तालुक्यात त्यांचं बी नाव कमविलं आम्ही. एवढं भरपूर कमवले त्यांचं बी. ज्यावेळेस आमच्याकडे 10 गाय होत्या का त्यावेळेस एक गवळी म्हणून आबागडी होता त्यांनी मी आम्हाला म्हणजे बहु सपोर्ट केला की त्यांनी लई काम केलं आमच्या इथं. पण त्यांच्यापासून सुरुवात झाली ती ते गडी म्हणजे आमच्या जवळ 2 वर्ष होता गोट्यात. अच्छा अच्छा. आणि त्या गडीने डॉक्टर साहेब आहे तिथलेच. मग त्यांनी दोघांनी सगळं मॅनेजमेंट ही करायची दोघच. म्हणजे तुम्हाला या गोठ्यातलं काही माहित नव्हतं? आम्हाला पहिलं नव्हतं एवढं काय माहिती. ती गडी गोट्यानेच काम करीत होता पहिला. ते आम्ही आणलेला पुण्याहून आणला होता. पुण्याहून आणलेला. त्याची 10 गाय होत्या त्या टायमाला त्याला आणला. मग ती मला हळूहळू गाया वाढवल्या त्यांनी. तीच मला अशा गाया तीच बघून आणायच्या गाया ते. आम्हाला एवढं कळत नव्हतं गायातलं. तुम्ही नवीन होता त्या धंद्यात त्याच्यामुळे. परत 4-5 वर्ष झालं आता. डॉक्टरनी त्यांनी दोघांनीच हे केलं सेटलमेंट करून सगळं हळूहळू आम्ही मग
आता 10 गायानंतर मग आम्ही एवढ्या गाया केल्या आता. आता 45 गाय 45 गाय अजून झाल्या. वाढवायच्यात आपल्याला नंतर पण. मी ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली हा आता मला प्रॅक्टिसला एक 4.5-5 वर्ष म्हणजे 4.5 वर्ष आसपास झालं. त्यावेळेस यांच्याकडे मला वाटतं 8 का 10 गाय होते. 10 गाय होत्या. मग 10 गायपासून ह्याच्याकडं म्हणजे गुण दिसले मला जरा. ह्याला म्हणलं गाय वाढवतो. ह्यानं तशी एक 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 करत गाय आज 45 गायचा त्याचा गोटा सेटल केला त्यांनी. अच्छा. आणि थोडंफार आपण बी त्याला म्हणजे सांगितलं की बाबा कसं करायचं काय करायचं. आणि त्याच्यावर कामाचं ह्याच्याकडे म्हणजे काम करण्याची दमक पाहिजे सगळ्यात महत्वाचं माणसाकडे. आणि कष्ट पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन पाहिजे. मार्गदर्शन तर महत्वाचंच आहे पण मार्गदर्शन केल्यानंतर ते मार्गदर्शन सत्यात उतरवण्यासाठी त्या माणसाकडे तेवढं गट्स पण पाहिजे. हो म्हणजे की आपण एखाद्याला मार्गदर्शन केलं की आता मी ह्याला सांगितलं इथं जाऊ नको आणि तो ते पण तिथे गेला किंवा जा म्हणलं असं असं आहे पण तिथे जाऊन नसतो बघितलं त्यांनी तिथं काहीच केलं नाही तर ते साध्य होणार नाही गोष्ट. ते साध्य करण्यासाठी फॉलोअप आपण दिला पण त्यांनी ते साध्य बी केलं. कसं करायचं काय करायचं हे त्यांनी म्हणजे दोघा भावांकडे तेवढे गट्स आहेत. आणि परिस्थितीचं ह्यांनी सांगितलंच आहे तुम्हाला. खरंच म्हणजे लयच बिकट परिस्थिती होती यांची. आता म्हणजे सांगण्यासारखं नाही. वडील भयान दारू प्यायचे यांचे. आज तुम्ही आमच्या वाटेफळमध्ये जर विचारलं कुठंही छगन बापू म्हणून जर नाव विचारलं तर इतके म्हणजे की दारू आणि रोज घरी आता दारू पिण्याला माणूस म्हणलं की सांगायची गरज नाही. भरपूर दारू प्यायची. मग दोघा भावांनी सेटलमेंट व्यवस्थित केली. आज मी तर म्हणतो की अख्ख्या धाराशिव जिल्ह्यात हनुमंत पाटील म्हणून एक आहेत पण त्यांचा म्हशीचा गोठा आहे. धाराशिव जिल्ह्यात नवं मी तर म्हणतो आसपास कुठं की बाबा 45 ते 50 असं सगळं लहान मोठं जर धरलं तर ह्यांचं एक 60च्या आसपास 60-65च्या आसपास जाते. असा गोठा कुठंच नाही. जवळ तर नाहीच आहे. धाराशिव मध्ये पण नाही. आणि मला जो अंदाज असतो आणखी म्हणजे गाड्यांचा ह्याचा संपर्क येतो. आता तुम्ही माझे मित्र इथं तुमच्या तिकडलं पण तुम्ही सांगितलं की बाबा इतके मोठे गोटे नाही. आता तुम्ही डॉक्टर आहेत म्हणजे आपल्या फील्डमध्ये बरेच जण आपण मित्र लोक आहेत. असा गोटा की इतका मोठा गोटा आणखी तर आपल्या म्हणजे आपले मित्र बांधव म्हणजे डॉक्टर बंधू आपण जेवढे आहेत तेवढ्याच्या म्हणजे बोलण्यातून तर मला नाही आणखीपर्यंत आले की बाबा इतका मोठा गोटा आहे. गोटे आहेत 22, 23, 30, 20 अशा प्रकारे गोटे आहेत पण इतका मोठा गोटा ह्या गाड्यानं केलेला आहे. आणि याच्याकडं खरंच काम करण्याची आहे म्हणजे ते सेटलमेंट. आणि सगळ्यात महत्वाचं मध्ये लंपी आजार आलता त्यावेळेस जवळजवळ एक 10-15 लाखाचं त्यांचं नुकसान झालं. खुरकुतात एकदा म्हणजे आजार झाले 4-5 गाय दागावल्या. लंपीमध्ये 2-3 गाय दागावल्या. असा लॉस बी होत गेला त्यांचा. पण त्या लॉसाला ह्यांनी माग सरकलं नाही. त्याला तोंड देत गेले. आणि तोंड देणाऱ्या माणसानं 100% त्याला यश येतं. 100% नक्कीच. आता तुम्ही जे म्हणताय लॉस आता काही शेतकरी असे पण येतं की लॉस गेला तर तो धंदा आहे का डायरेक्ट बंद करतो. काही शेतकरी बंद नाही. जर एक गायला लंपी झाला तर काही लोकांनी 4 गाय विकून टाकल्या असे पण लोक आहेत. त्यांनी ते बंद करण्याच्या मार्गावर. पण एवढ्या मोठ्या गोटात 10-10, 20-20 एक लाईन म्हणजे त्यावेळेस एका लाईनला अख्ख्या लंपी झाला होता. त्यावेळेस मी ती बाकीची जनावर आहेत त्यांना मोकळ्या वातावरणात सोडायला लावलं. संसर्गजन्य असल्यामुळे त्यांचा संपर्क नाही येऊन दिला तरी पण आजार हा तुम्हाला माहिती पसरतच होता. तेवढ्या बघा झपाट्याने आजार पसरत होता. तर इथं माझ्या अंदाज असतो 25 ते 30 गायांना लंपी झाला होता. आपण त्यातल्या कव्हर भरपूर केल्या पण 4 गाय दागावल्या होत्या ना. मग दागावल्यानंतर ह्यांनी म्हणजे अक्षरशः माग सरले नाही. तसंच त्या फील्डमध्ये काम चालू ठेवलं. आणि म्हणजे काम वारंवार त्यांनी त्याच्यातून अनुभव घेत राहिले की बाबा आपण जर हे असं केलं तर तसं होईल. मग त्याच्यामुळे त्यांनी ते टिकून राहिले आणि दोघं भाऊ सेटल झाले. आज स्वतःची डेअरी आहे त्यांची. डेअरी मागाशी बोलले ना तुम्ही. डेअरी आहे. दूध संघ स्वतःचा आहे आणि प्रॉपर्टी वगैरे भरपूर आहे. आणि म्हणजे आज लय खूप स्टेबल झाले. हो. त्याच्या भावाचं नाव आहे हिम्मत छगन भांडवलकर. म्हणजे न्यू लक्ष्मी दूध संकलन केंद्र वाटेफळ असं त्यांच्या दूध संघाचं नाव आहे. त्यांच्याकडे म्हणजे असे गट्स आहेत त्यांच्या बंधुराजकडे मोठ्या की तो माणूस म्हणजे आता थोडक्यात लात मारेन तिथं पाणी घालणारा माणूस आहे. म्हणजे आहे त्याच्याकडे. म्हणजे कसं असतंय राम आणि लखन ज्याला म्हणते तशी ह्या भावाची जोडी होती. त्यांनी सांगायचं ह्याला की बाबा आपण असं करू आणि ह्याने ते सत्यात उतरायचं. ह्या गोष्टी ह्या दोघांनी भावांनी केल्या. आज इतके स्टेबल आहेत की
आता स्टेबल मी सांगण्यापेक्षा तुम्ही पाहताच आहे. हा नाही दिसतंय मी ना हे. सांगण्याच्या पेक्षा नाही दिसतंय ना हे. काय आहे ते हे तुम्हाला माहितीच आहे. हो. आणि तुम्ही स्वतः इथं आले, तुम्ही बी बघितलंच आहे, त्यामुळं जास्त स्टेबल किती आहेत हे सांगण्यापेक्षा डोळ्याने पाहतच आहे माणूस. नाही कमी खर्चातून चांगलं नियोजन केलंय. कमी खर्चात खर्चातून आणि म्हणजे पहिल्यांदा व्याजाने वगैरे पैसे घेऊन ह्यांनी सेटलमेंट लावत गेलेले. हा सुरुवातीला तुम्हाला सगळी त्यांची कहाणी माहिती आहे. मी म्हणजे जसा मी डॉक्टरच्या फील्ड मध्ये उतरलो तेव्हापासून आपल्याकडे गोठा आहे त्यांचा. त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी यांच्या माहिती आहे. आज दुधाचं म्हणजे बरंच त्यांच्याकडे गट आहे दादा. दोघा भाऊभावांनी कमवलं बरं का. म्हणजे व्याजाचे पैसे वापरणं हे सगळ्या भानगड्या होत्या, पण त्यातून बी त्यांनी कष्ट करून बाहेर आले आणि बनवला एक मार्गदर्शक. म्हणजे एक बाबा कसा गोटा म्हणून पाहण्यापेक्षा त्यांनी केलेलं त्यांच्या कर्तृत्वाचं फळ हे बायचं असेल तर हे दिसतंय. हे दिसतंय. भरपूर त्यांनी सांगितलंय मगाशी व्हिडिओमध्ये. प्रॉपर्टी वगैरे, जागा वगैरे, जमीन घेतली, जमीन नव्हती, चांगली सेटल झालेली आज त्यांनी गोठ्यामध्ये जरी. पण या गोठ्यामध्ये एक सांगायचं तात्पर्य म्हणजे जरी का तुम्ही जो गडी कामाला ठेवताय, जोडी कामाला ठेवताय, पण मालकाचं लक्ष असायला पाहिजे. आहे स्वतः आता आम्ही इथंच असतो. कोणत्या धंद्यात म्हणा मालकाचं लक्ष असलं गाड्यांच्या जेवण नाही, गाड्यांच्या जेव्हा धंदा होत नाही. नाही ते करत बी नाहीत. ते करत बी नाहीत. जसं की म्हणजे स्वतः ह्या फील्ड मध्ये उतरले, म्हणजे स्वतःच त्यांनी तयार केले. मला सगळ्याच गोष्टी माहिती. हो. जसं की आता जे गडी आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे जो गडी आहे तो काय करतो, गडी धार काढल्यानंतर मास्टरीस वगैरे झाला, मशीनी धार काढल्यानंतर लक्षात येत नाही, दूध पिळून घेणार. ते आपण असतोच नाही तर मग सगळं बघतो. सगळे इकडून झाली की ह्या गायचं झाली त्या गायचं मागणं मशीन मीच लागत असतो ना. फक्त त्यांना शेण हे बाकीचं ते करतात. महत्वाचं तेवढंच आहे. बाकी महत्वाचं म्हणजे तिथं दूध काढणं. बाकीचं काय आपण बघतोच वरचीवर कुठे टाकणं. हो. एखादी गाय चारा कमी खात असेल तर त्यांना बी कळतं ते. पण मस्टडीच पहिलं त्यांना मस्टडीज झाली, एक दिवस नाही बघितले डायरेक्ट सगळं. जास्त सूज त्यात भरपूर प्रकार येतं. त्याच्यातला एक मस्टडीचे प्रकार काय 400-500 प्रकार आहेत. हो. लक्ष देणं लय महत्वाचं. हो. आपल्यात पण एवढं प्रमाण नाही मस्टडीचं. नाही कारण स्वच्छता आहे. पोटात दुखतो आम्ही रोज सकाळनं असं शेण खाली राहत नाही एवढं. आता ते एका गायला मॅट आहे आणि बाकीच्याला मॅटची गरज कोबा असल्या तिला खाली बसली का ते सडा दुखतो. बाहेर सोडतो आम्ही. बाहेर सोडतो पण एकच टाइम सोडतो. येतं बसले आपण. आता उन्हामुळे बाहेर सोडत नाही. कोब्या गाय सटकात उतार नाही त्याच्यामुळे ना. सटकत नाही. जास्त उतार नाही. उतार असल्या सटकात, लेवर असल्या नाही काही अडचण. तर मित्रांनो तुम्ही आता नियोजन बघितलं असेल या गोठ्यामध्ये. नियोजन कसं वाटतंय काय कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.